नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 2 शॉर्ट क्वेश्चन आहे, 6 क्वेश्चन आहे, आपल्याला 9 क्वेश्चन पैकी सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर बघा इथं आता आपण पाहूया. बघा इथं तुम्हाला काय करायचं, 6 क्वेश्चन सॉल्व करायचे. 6 क्वेश्चन सॉल्व करायचे तुम्हाला. आउट ऑफ किती 9 क्वेश्चन, तुम्हाला मार्क असतील 12. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा सर्व आपण 2 मार्क जे IMP आहेत ते पूर्ण घेतलेले आहेत. तुम्हाला जर तुम्ही 2 मार्काचे क्वेश्चन जर पूर्ण हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला बघा 9 क्वेश्चन येतील तुम्हाला. तर याच्यातले 6 ते 7 क्वेश्चन तर या व्हिडिओमधलेच येतील. आला तर 1 ते 2 क्वेश्चन बाहेरचा येऊ शकतो, आला तर, पण मला तरी वाटत नाही येईल. चला तर बघूया आपण फर्स्ट क्वेश्चन. बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडे क्वेश्चन नंबर 2 आहे. अटेम्प्ट एनी 6 आणि मार्क आहे तुम्हाला 12. ओके, सगळे क्वेश्चन असतील तुम्हाला 9 क्वेश्चन. आता बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, युजिंग डेफिनेशन साइन झेड आणि कॉस झेड देन प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर झेड प्लस कॉस स्क्वेअर झेड इक्वल टू 1. असं पण आपल्याकडे बघा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू किती राहतो 1. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण तुमच्याकडे साइन स्क्वेअर झेड प्लस कॉस स्क्वेअर झेड किती असतो 1. हे प्रूव्ह करायचं. बघा फर्स्ट तुमच्याकडे कॉस झेड इक्वल टू ई रेस टू आय झेड प्लस ई रेस टू मायनस आय झेड अपॉन 2 बाय डेफिनेशन आहे. साइन झेडची व्हॅल्यू किती असते ई रेस टू आय झेड मायनस ई रेस टू मायनस आय झेड अपॉन 2i. तर बघा कॉस स्क्वेअर झेड प्लस साइन स्क्वेअर झेडची व्हॅल्यू किती आणायची आपल्याला 1. बघा कॉस स्क्वेअर झेड कॉसची व्हॅल्यू आपण पुट केली इथं किती ई रेस टू आय झेड प्लस ई रेस टू मायनस आय झेड अपॉन 2 चा स्क्वेअर अपॉन 2. बघा कॉस झेडची व्हॅल्यू पुट केली, साइन स्क्वेअर झेडची व्हॅल्यू परत सेम. बघा स्क्वेअर असल्यामुळे तुमच्याकडे काय असतो a प्लस बी स्क्वेअर असेल तर आपण कसं लिहितो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके सेम. आता बघा a स्क्वेअर म्हणजे काय बघा, आता ई रेस टू आय झेड आहे आणि आता स्क्वेअर म्हणजे काय ई रेस टू 2iz म्हणून इथं 2 रेस टू आय झेड आहे प्लस आता ई रेस टू आय झेड इंटू ई रेस टू मायनस आय झेड. तर ई रेस टू काय झालं तुमच्याकडं आय झेड मायनस आय झेड इक्वल टू ई रेस टू 0 इक्वल टू 1. म्हणून काय तुमच्याकडं a इंटू बी म्हणजे ई रेस टू आय झेड इंटू ई रेस टू मायनस आय झेडची व्हॅल्यू किती राहते फक्त 1 राहते आणि फॉर्म्युल्यात पुट केल्यानंतर किती झालं हे 2 आणि सेम ई रेस टू मायनस आय झेडचा व्हॅल्यू पुट केल्या आपण. याचा पण स्क्वेअर केला सेम. स्क्वेअर केल्यानंतर बघा ई रेस टू 2i झेड आणि ई रेस टू मायनस 2i झेड, ई रेस टू मायनस 2i झेड आणि ई रेस टू मायनस आय झेड कॅन्सल झाला. तर 2 प्लस 2 किती 4 आणि आपल्याकडे खाली किती आला 4. आता हा 4 का आला कारण हा 2चा स्क्वेअर किती 4 आणि या 2iचा स्क्वेअर किती -4. मग मायनस समोर आणलं तर काय तुमच्याकडं 4/4 किती आला 1. तर कॉस स्क्वेअर झेड प्लस साइन स्क्वेअर झेड इक्वल टू किती आला तुमच्याकडं 1. आता पुढचा क्वेश्चन आहे. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं, कॉस थीटा प्लस 7 मायनस आय साइन थीटा स्क्वेअर हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता या क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडं डी मॉरियस थेरम नुसार जर मी सॉल्व केलं तर काय तुमच्याकडं कॉस थीटा मायनस साइन थीटा आय साइन थीटा. आता इथं अँगल किती तुमच्याकडं आपल्याला सगळ्यांचा अँगल सेम करायचा आहे तर प्लसमध्ये आणायचं. तर हा 7 आहे. इथं जर मायनस अँगल असेल तर 7 वरती जातो काय तुमच्याकडं मायनस नाही तर काय तुमच्याकडं हा प्लस होऊन जातो आणि हा वरती जाऊन काय झाला -7 इंटू 2 पहिलं झालं. परत सेम इथं पण मायनस साईन आहे. हा 3 जो आहे तो वरती जाऊन काय होईल मायनस इंटू काय कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आणि रेस टू किती तुमच्याकडं पहिला 5 आहे इंटू -3. काय केलं मी हा मायनस होता म्हणून -3 वरती गेला अपॉन सगळ्यांचं आपल्याला सेम करायचं आहे. तर परत सेम किती कॉस 29 थीटा मायनस आय साइन 29 परत सेम तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा सेम. आता इथं मायनस असल्यामुळे तुमच्याकडं हा जो 29 आहे वरती जाऊन काय होईल तो -29. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. बघा किती तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू. आता काय करणार बघा आपण इथं हे किती झालं तुमच्याकडं मल्टिप्लिकेशन म्हणजे किती -14 -7 इंटू 2 किती -14 प्लस 5 इंटू -3 किती -15. आणि आता बघा हा डिव्हिजनमध्ये आहे खाली आहे तो वरती येऊन काय होईल प्लस. मग काय झाला +29. काय केलं मी हा -7 इंटू 2 -14 नंतर 5 इंटू -3 -15 आणि -20 होता तो वरती जाऊन काय झाला प्लस. जर मी सगळं कॅल्क्युलेशन केलं तर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा इक्वल टू किती -14
आणि मायनस हे किती -29 आणि हा +29, तर टोटल किती आन्सर आला 0. आणि कोणत्याही संख्येची जर पॉवर 0 असेल तर आन्सर किती येतो 1. मग याचा आन्सर किती आला तुमच्याकडं 1. आता पुढचा क्वेश्चन आहे u = e⁻x cos y इज अ हार्मोनिक फंक्शन. ठीक आहे, बघा u काय तुमच्याकडे e⁻x cos y आपल्याला दाखवायचं आहे हार्मोनिक फंक्शन. तर बघा आपल्याला काय दाखवायचं की हार्मोनिक फंक्शन काय राहतो u(x(x) + u(y(y) = 0 आला पाहिजे. असं जर आलं तर त्याला म्हणतो आपण हार्मोनिक फंक्शन. तर या फंक्शनला बघा पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. आता त्याला म्हणतो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ज्यावेळेस आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस तुमच्याकडे विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तर वाय कसा राहतो कॉन्स्टंट. आता इथं e⁻x बघा कॉसची टर्म जी आहे तो कॉन्स्टंट राहील cos y आणि e⁻x चा डेरिव्हेटिव्ह किती e⁻x. ठीक आहे, परत सेम तुमच्याकडे u(x) आला आहे, परत u(x) चा अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तर याचा आता परत अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे y ची टर्म काय राहिली आता कॉन्स्टंट बाहेर आला आणि e⁻x चा डेरिव्हेटिव्ह किती e⁻x. आता हे झालं तुमच्याकडे u(x)(x) काढलं. आता सेम आपल्याला u(y)(y) काढायचं आहे. तर पहिलं मी u(y) घेतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. तर बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y तर x कशाचं काम करेल कॉन्स्टंटचं, तर e⁻x बाहेर आला आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडं -sin y. ओके, परत सेम u(y) आला आहे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह. परत e⁻x कॉन्स्टंट आहे बाहेर आला आणि बघा मायनस बाहेर साईनचा डेरिव्हेटिव्ह किती cos y. ठीक आहे, आता बघूया हा इक्वेशन नंबर 2. आता u(x)(x) आणि u(y)(y) या दोघांची ॲडिशन करूया. बघा u(x)(x) किती आला तुमच्याकडं e⁻x cos y दिस व्हॅल्यू आणि u(y)(y) किती आला तुमच्याकडं -e⁻x cos y. तर दोघांचं काही तुमच्याकडे सेम आला तर आन्सर किती आला 0. तर तुमच्याकडे हा जो u आहे तो कसा झाला हार्मोनिक फंक्शन. ठीक आहे, हार्मोनिक फंक्शन काय राहतो u(x)(x) + u(y)(y) = 0. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं तुम्हाला फाइंड द f(2i) इफ f(z) = z + z² + 4/z - 2i फॉर z इज नॉट इक्वल टू 2i. तर आपल्याला f(2i) काढायचं तर कसं येईल तुमच्याकडे बघा. आता f(2i) कसं काढू शकतो आपण, फक्त व्हॅल्यू पुट करा f(2i) ची. तर फंक्शन काय f(z) = किती फंक्शन आहे तुमच्याकडं z² + 4/z - 2i. पहिल्याला सॉल्व करूया किती तुमच्याकडे z² + 4 म्हणजे काय z + 2i अँड z - 2i असे फॅक्टर पडता अपॉन किती z - 2i. z - 2i z - 2i कॅन्सल तर काय राहिलं तुमच्याकडे z + 2i. आता व्हॅल्यू कशावर काढायची आपल्याला बघा पुट करा z = किती पुट करा 2i पुट केलं मी कारण f(2i) काढायचं ना. तर ज्याच्या जागी किती 2i तर किती ॲन्सरमध्ये बघा आपल्याकडे फंक्शन काय z + 2i. तर किती तुमच्याकडं 2i + 2i = 4i. मग f(2i) ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं 4i. नेक्स्ट आहे बघा लॉरंट्झ थेरम. बघा तुमच्याकडं लॉरंट्झ थेरम म्हणजे सिरीजमध्ये बघा इफ f(z) आपण टेलर सिरीज बघूया कारण याचा टेलर सिरीज पण पुढे विचारलेला आहे, मॅक्लॅरन सिरीज पण विचारलेला आहे आणि लॉरंट्झ सिरीज पण विचारलेली आहे. तर फक्त स्टेटमेंट लिहायची आपल्याला इफ f(z) इज अनालिटिक इन रिजन R अँड z0 लाईज इन R देन f(z) = f(z0 + f'(z0) इंटू z - z0 प्लस f'(z0) सेम ही सिरीज तुम्ही लिहू शकता. इन जनरल कसं लिहू शकतो आपण समेशन ऑफ n = 0 to infinity f'(n) म्हणजे डेरिव्हेटिव्ह z0/n फॅक्टोरियल z - z0 इज कॉल्ड ॲज अ टेलर सिरीज. तर मॅक्लॅरन सिरीज काय तुमच्याकडे सेम z0 जिथं आहे तिथं काय पुट करा 0 पुट करा. तर ते झालं मॅक्लॅरन सिरीज. आता आपल्याला विचारलं लॉरंट्झ. तर लॉरंट्झमध्ये काय तुमच्याकडं इफ f(z) इज अनालिटिक ऑन 2 कनेक्टिव्ह सर्कल C1 आणि C2 with center at z = a and also ring shaped region bounded by these two circles then point z in the region. कोणता तुम्ही काय लिहू शकता f(z) = summation of n = 0 to infinity an z - a raised to n plus summation n = 1 to infinity this where an = this आणि bn = this. ठीक आहे, हे तुम्हाला तीनपैकी एक विचारलं जाऊ शकतं लॉरंट्झ सिरीज, मॅक्लॅरन सिरीज किंवा एक तर टेलर सिरीज. आता पुढचं आहे बघा स्टेट कॉची गॉर्सेट थेरम. याला दुसरं नाव आहे कॉची इंटिग्रल थेरम.
बघा ऑरला कॉची इंटिग्रल थेरम CIT म्हणतो आपण त्याला. अँड हेन्स इव्हॅल्युएट झेड स्क्वेअर इंटिग्रेशन झेड स्क्वेअर DZ वेअर. तर बघा कॉसची इंटिग्रल थेरम काय सांगतो तुमच्याकडं, इफ f ऑफ z इज एनालिटिकल ऑन विदिन अ सिम्पल क्लोज कॅन्टर C देन इंटिग्रेशन ऑफ C ओव्हर Z इक्वल टू 0. तसे हा इथपर्यंत झालं. आणि पुढे लिहायचं बाय युजिंग थेरम तर काय इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर ओव्हर C DZ इक्वल टू आन्सर किती आला 0. बघा कॉची इंटिग्रल थेरमनुसार तुमच्याकडे काय आलं, फंक्शन झेड स्क्वेअर जो होता तो ॲनालिटिक होता. काय होता, ॲनालिटिक, म्हणजे कोणत्याही पॉईंटवर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो. मग बघा इथं झेड स्क्वेअरचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला आपण 2Z एक्झिस्ट होतो, नंतर अजून काढला 2 पुढचा डेरिव्हेटिव्ह, नंतर 0 नंतर 0 नंतर 0. मग बघा हा पण कोणत्याही पॉईंटवर एक्झिस्ट होतो, 2Z पण कोणत्याही पॉईंटवर एक्झिस्ट होतो, 2 पण कोणत्याही पॉईंटवर एक्झिस्ट होतो, 0 पण कोणत्याही पॉईंटवर एक्झिस्ट होतो, 0 कोणत्याही पॉईंटवर एक्झिस्ट. म्हणजे f ऑफ झेड जो आहे तो ॲनालिटिक फंक्शन आहे झेड स्क्वेअर, म्हणून याचं इंटिग्रेशन जे आहे काय तुमच्याकडं 0. बघा त्या कॉची इंटिग्रल थेरमला दुसरं नाव आहे कॉची-गॉर्सॅट थेरम किंवा कॉची थेरम. ठीक आहे. आता पुढचा आहे क्वेश्चन बघा, इफ झेड इक्वल टू e⁻θ देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा अँड साइन थीटा इन टर्म्स ऑफ झेड. तुम्हाला काय दिलं इथं बघा, झेड इक्वल टू e⁻θ विचारलं आहे आणि विचारलं आहे कॉस थीटाची व्हॅल्यू काय आणि साइन थीटाची व्हॅल्यू काय आहे, कशामध्ये, झेड्समध्ये. मग कॉस थीटा काय राहतो तुमच्याकडं e⁻θ प्लस e⁻−i⁻θ अपॉन 2 आणि कॉस थीटाची व्हॅल्यू काय राहते साइन थीटाची e⁻θ मायनस e⁻−i⁻θ अपॉन 2i. आता बघा e⁻θ ची व्हॅल्यू किती इथं आपल्याला गिवन आहे, किती झेड, तर झेड प्लस आता e⁻θ ची व्हॅल्यू झेड आहे, e⁻−i⁻θ ची व्हॅल्यू किती झेड इनवर्स अपॉन 2. इथं पण सेम झेड मायनस झेड इनवर्स अपॉन 2i. तर सेम बघा इथं काय तुमच्याकडं 1/2 बाहेर काढा, झेड प्लस झेड इनवर्सला कसं लिहू शकतो 1/z. आणि सेम इथं पण काय तुमच्याकडं 1/2i बाहेर काढला तर आता झेड मायनस 1/z. ठीक आहे. हे झालं तुमच्याकडं साइन थीटा आणि हा आला कॉस थीटा इन टर्म्स ऑफ झेड. आता पुढचा आहे क्वेश्चन, फाइंड द रेशियो ऑफ f ऑफ z इक्वल टू 1/z इंटू z-1 स्क्वेअर ॲट अ पॉईंट z इक्वल टू 1. आता रेशिओमध्ये बघा आपल्याला विचारलं z इक्वल टू 1 वर, तर z इक्वल टू 1 वर पोज बनतो किती ऑर्डरचा, पोज बनतो 2 ऑर्डरचा. किती 2 ऑर्डरचा. आणि जर 2 ऑर्डरचा पोल बनत असेल तर आपण काय करतो, तर बघा इथं आपल्याकडं काय 2 ऑर्डरचा पोल्स आहे. सिंपल पोल असेल तर डायरेक्ट येतं. आता काय करणार आपण याला सॉल्व करूया बघा. डबल पोलसाठी काय रेशियो ॲट f ऑफ z इक्वल टू a 1/n-1 फॅक्टोरियल लिमिट z टेन्स टू a n-1 अपॉन dz अपॉन n⁻n आणि z-1. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडं. ठीक आहे. आता बघा परत इथे लिहून देतो फॉर्म्युला तुम्हाला. रेशियो ॲट z टेन्स टू a. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आहे बघा, रेशियो ॲट तुमच्याकडे n ऑर्डर असेल तर. ठीक आहे. आता तुमच्याकडे 2 ऑर्डरसाठी काय तुमच्याकडं की n ची जागी किती पुट करायचं तुम्हाला 2. तर पुट करूया आता इथं 1 अपॉन बघा रेशियो ॲट z इक्वल टू किती तुमच्याकडे आता कोणत्या पॉईंटवर काढायचं आहे 1 पॉईंटवर f ऑफ z इक्वल टू आता 2 ऑर्डर आहे तर n ची व्हॅल्यू किती पुट करणार आपण 2 किती येईल तुमच्याकडे 2-1 फॅक्टोरियल इंटू लिमिट z टेन्स टू आता कोणतं पॉईंट इन 1 d⁻² अपॉन d z⁻2-1. सेम इथं काय ना z-1 चा स्क्वेअर इंटू f ऑफ z किती तुमच्याकडे फंक्शन 1 अपॉन z इंटू z-1 चा स्क्वेअर. z-1 चा स्क्वेअर z-1 चा स्क्वेअर कॅन्सल झाला. आता इथं काय राहिलं तुमच्याकडे बघा 2-1 म्हणजे 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च. तर लिमिट z टेन्स टू 1 आता किती राहिलं तुमच्याकडं d/dz कारण 2-1 1 राहतो अपॉन किती राहिलं इथं फक्त 1/z. चला याचं काढूया. लिमिट z टेन्स टू 1 अपॉन झेडचं डेरिव्हेटिव्ह होतं 1-1 अपॉन झेड स्क्वेअर. झेडची व्हॅल्यू 1 पुट करा तर किती -1 अपॉन 1 चा स्क्वेअर इक्वल टू 1. त्याचं इंटिग्रेशन किती रेशियो किती आला 1. पुढचा आहे बघा इव्हॅल्युएट्स इंटिग्रेशन c ओवर 1 अपॉन z dz वेअर c इज अ सेमी सर्कल आर्क फ्रॉम -1 to 1 अँड ॲट लाईज अबोव द रिअल ॲक्सिस. बघा इथं हा काय तुमच्याकडं हा -1 to 1
हा काय झाला तुमच्याकडं सेमी सर्कल हा -1 to 1 पर्यंत. आणि अबो पार्ट म्हणजे अबो रिअल ॲक्सिस, या रिअल ॲक्सिसचा अबो म्हणजे काय झालं तुमच्याकडं हा 0 to π पर्यंतचा पार्ट. मग काय तुमच्याकडे इंटिग्रेशन बघा, सेमी सर्कल 1 -1 to 1 रिअल ॲक्सिस पॅरामीटर इक्वेशन सी इक्वल टू. आता आपण काय करतो ज्यावेळेस इंटिग्रेशन काढतो तर झेड इक्वल टू काय पुट करतो e⁻θ. का? कारण ज्यावेळेस सर्कलमध्ये येतं त्यावेळेस आपल्याला झेड कशामध्ये कन्वर्ट करावा लागतो, झेड कशामध्ये कन्वर्ट होतो e⁻θ मध्ये कन्वर्ट करावा लागतो. मग आपण काय केलं, कन्वर्ट केलं झेड इक्वल टू e⁻θ. मग एफ ऑफ झेड इक्वल टू काय 1/z आहे बघा इंटिग्रेशनमध्ये. मग झेडच्या जागी काय पुट केलं मी e⁻θ आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह किती dz इक्वल टू e⁻θ e⁻θ आणि i⁻θ डेरिव्हेटिव्ह किती i आणि dθ. ओके. मग dz जागी काय पुट करणार आपण e⁻θ i dθ पुट करूया आपण बघा. इंटिग्रेशन एफ झेड ओवर किती 1/zचं किती तुमच्या 1/e⁻θ आणि नंतर dz ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं e⁻θ इंटू i आणि किती 0 to π. मग i इक्वल टू 0 to याचं इंटिग्रेशन काढलं तर e⁻θ e⁻i कॅन्सल झाला. मग किती राहील तुमच्याकडे i इंटिग्रेशन काय राहिलं i इंटू dθ इक्वल टू 0 to π. परत सेम i⁻θ कॉन्स्टंट आहे, थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती θ ओव्हर 0 to π. सेम पुट केला आपण 0 to π आला किती तुमच्याकडं ॲन्सर बघा. अप्पर लिमिट 0 पुट करा थिटा जागी 0 आणि मायनस पुट करा पाय पुट करा पाय, तर काय आला i इंटू πi हे झालं. आणि सिमिलरली सपोज विचारलं असतं तुम्हाला, याच्यामध्ये नाही विचारलं, काय विचारलं की बिलो सेमी सर्कल विचारलं असतं तर काय आलं असतं तुमच्याकडं -π to 2π. ठीक आहे, π to 2π म्हणजे कोणता पार्ट तुमच्याकडं हा खालचा पार्ट पण विचारलं क्वेश्चनमध्ये एवढा म्हणून आपण इथपर्यंत सॉल्व्ह करायचं. जर विचारलं असेल तर ठीक आहे तुम्ही तर करू शकता पॅरामेट्रिक इक्वेशन सेम. काय तुमच्याकडं सेम क्वेश्चन झेड इक्वल टू काय पुट करणार आपण e⁻θ आणि dz ची व्हॅल्यू किती येते तुमच्याकडं dz ची व्हॅल्यू येते आणि ती पुट केल्यानंतर तुम्ही सेम व्हॅल्यू काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द मॉड्युलस. तर याच्यानंतर बघा फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट काढायचं आपल्याला. ठीक आहे बघा, मॉड्युलस काय राहतो तुमच्याकडे झेड जर x + iy राहिलं तर त्याचा मॉड्युलस किती राहतो मॉड ऑफ झेड इक्वल टू किती √x² + y² अँड आर्ग्युमेंट किती राहतो तुम्ही आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू किती tan इनवर्स ऑफ y/x. तर काढूया याचा बघा पहिला मॉड्युलस काढूया. मॉड ऑफ झेड इक्वल टू तुमच्याकडे झेड किती आहे 1 + i√3. तर x ची व्हॅल्यू किती 1 आणि y ची व्हॅल्यू √3. तर √1² + √3² इक्वल टू किती आला हा 1² 1 + √3² किती 3 इक्वल टू 4 किती आला 2. तर मॉड्युलस किती आला तुमच्याकडे मॉड्युलस इक्वल टू 2. सेम आता काढायचं आपल्याला काय की θ इक्वल टू काढायचं म्हणजे आर्ग्युमेंट tan इनवर्स ऑफ किती y/x. देन tan इनवर्स y/x म्हणजे y ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे √3 आणि x ची व्हॅल्यू किती आहे 1. तर tan इनवर्स √3 कोण देतो तुमच्याकडं π/30. ओके. तर आर्ग्युमेंट आलं तुमच्याकडं π/3 आणि मॉड्युलस आला 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द डी मॉरियस थेरम. बघा डी मॉरियस थेरम काय सांगतो इफ झेड इज एनी कॉम्प्लेक्स नंबर and n is a natural numbers. ओके, n is any natural numbers किंवा इंटिजर्स म्हणा, n is any इंटिजर्स. तर काय तुमच्याकडं cos θ + i sin θ रेस टू पॉवर जर n असेल तर तुमच्याकडे जो n आहे तो कशामध्ये येतो अँगलमध्ये cos nθ + i sin nθ. ओके, याला म्हणतो आपण डी मॉरियस थेरम. आता पुढचा क्वेश्चन आहे काय तुमच्याकडं x ची व्हॅल्यू किती दिली तिला cos θ + i sin θ. ओके, आणि विचारलं काय x⁻m + 1/x⁻m विचारलं. तर सेम आता बघा तुम्हाला काय करायचं की सपोज मी x⁻m ची व्हॅल्यू काढली, सॉरी 1/x काढला तर किती तुमच्याकडं 1/x येतो cos θ - i sin θ. बघा x ची व्हॅल्यू हा आली त्याचा रिव्हर्स किती असतो दिस. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची x⁻m ची. तर x⁻m म्हणजे किती बाय डी मॉरियस थेरम काय तुमच्याकडं cos mθ + i sin mθ. मग जो पॉवर आहे तो अँगलमध्ये जाईल डी मॉरियस थेरमनुसार. परत सेम 1/x⁻m ची व्हॅल्यू किती येईल सेम बघा 1/x cos θ - i sin θ आहे. त्याच्यात पुट करा cos mθ
मायनस आय साईन यम थिटा. आता दोघांची ॲडिशन करायची, एक्स रेस टू यम प्लस 1 अपॉन एक्स रेस टू यम. तर किती येईल तुमच्याकडे बघा, एक्स रेस टू यम कॉस यम थिटा प्लस आय साईन यम थिटा. आलं का? हा एक्स रेस टू यम 1 अपॉन एक्स रेस टू यम किती तुमच्याकडं प्लस आय साईन यम थिटा मायनस आय साईन यम थिटा. ओके, सॉरी इथं कॉस यम थिटा. आता काय झालं बघा, इथं प्लस साईन थिटा आणि मायनस साईन थिटा कॅन्सल झाला. राहिलं का तुमच्याकडे कॉस यम थिटा आणि कॉस यम थिटा. तर किती राहिलं तुमच्याकडं 2 कॉस यम थिटा. हे काय झालं तुमच्याकडं एक्स रेस टू यम प्लस 1 अपॉन एक्स रेस टू यम. सेम जर साईनचं विचारलं असतं तुम्हाला काय एक्स रेस टू यम मायनस 1 अपॉन एक्स रेस टू यम, तर काय केलं असतं आपण की ह्याच व्हॅल्यू सेम काय, हा फक्त कोणता पार्ट झाला असता मायनस. आता पुढचा आहे बघा, शो दॅट की ई रेस टू वाय कॉस थिटा कॉस एक्स शो दॅट डेल्टा स्क्वेअर फाय इज 0. तर यालाच म्हणतो आपण हार्मोनिक फंक्शन. आताच दाखवलं आहे आपण हार्मोनिक फंक्शन, सेम तसंच दाखवायचं आहे हार्मोनिक फंक्शन. पुढचा आहे कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ डॅश ऑफ ए. ठीक आहे, आता मी तिन्ही फॉर्म्युला दाखवून देतो तुम्हाला कॉची इंटिग्रलसाठी. पहिला असेल तुमच्याकडं एफ ऑफ ए, दुसरा असेल एफ डॅश ऑफ ए आणि तिसरा असेल एफ रेस टू एन म्हणजे इन जनरल ऑफ ए. याला म्हणतो आपण कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए आणि एफ रेस टू एन ऑफ ए. कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए साठी काय आहे तुमच्याकडे बघा, 1 अपॉन 2 पाय आय इंटू इंटिग्रेशन ओव्हर सी एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए इंटू डी झेड. ठीक आहे, दुसरा आहे एफ डॅश ऑफ ए साठी. एफ डॅश ऑफ ए साठी काय आहे तुमच्याकडं की सेम 1 अपॉन 2 पाय आय इंटिग्रेशन ओव्हर सी एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस एचा स्क्वेअर इंटू डी झेड. आता इन जनरल एन साठी असेल तर एन साठी काय करणार आहे आपण बघा, किती एफ रेस टू एन असेल तर सेम एन फॅक्टोरियल अपॉन 2 पाय आय इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए रेस टू एन प्लस 1 इंटू डी झेड. बघा एफ ऑफ एचा फॉर्म्युला आहे हा, एफ डॅश ऑफ एचा फॉर्म्युला आहे आणि एफ रेस टू एन ऑफ एचा. या तिघापैकी एक फॉर्म्युला येतो तुम्हाला, त्याला तुम्ही थोडं रिव्हिजन करून घ्या. नेक्स्ट आहे क्वेश्चन, इफ मॉड ऑफ झेड इज लेस दॅन 2 देन एक्सपॉन्ड एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन झेड मायनस 2 इन टेलर एक्सपॉन्शन. बघा टेलर एक्सपॉन्शन मध्ये काय राहतं तुमच्याकडे बघा, 1 अपॉन किती 1 मायनस झेड जर राहिला त्याला लिहितो आपण काय 1 प्लस झेड स्क्वेअर प्लस झेड क्यूब आणि प्लस सेम किती झेड रेस टू एन अँड सो ऑन. आता आपल्याला काय करायचं की सेम हे काढायचं आहे, तर आपल्याला काय 1 अपॉन झेड काय विचारलं तुम्हाला 1 अपॉन झेड मायनस 2 विचारलं. तर आपल्याला 2च्या जागी किती 1 पाहिजे, तर मी 1/2 कॉमन काढला तर राहिलं काय तुमच्याकडं बघा 2 कॉमन काढल्यानंतर हा झाला Z/2 आणि हा झाला -1. पण आपल्याला काय पाहिजे Z-1 पाहिजे, तर आपण काय करणार इथं 1 अपॉन -1 कॉमन काढा म्हणजे -2 कॉमन काढला तर काय राहिलं तुमच्याकडं हा +1 झाला आणि हा झाला Z/2. जो प्लस होता तो मायनस झाला आणि जो मायनस होता तो प्लस झाला. आता सेम -1/2 बाहेर. आता बघा सेम कम्पेअर करा तुमच्याकडं, हा 1 - झेड आहे आणि हा 1 - Z/2 आहे. तर झेडच्या जागी काय रिप्लेस करायचं आपल्याला Z/2. झेड रिप्लेस बाय Z/2. तर किती तुमच्याकडं 1 प्लस Z/2 प्लस Z/2चा स्क्वेअर प्लस Z/2चा क्यूब आणि प्लस ऑन सो ऑन. हे झालं तुमच्याकडे काय टेलर एक्सपान्शन फॉर 1 अपॉन Z-2. समजलं. सेम विचारलं असतं हा असाच क्वेश्चन जर विचारला असतं की 1 अपॉन Z+2 साठी तर काय केलं असतं आपण Z+3 साठी विचारला असता तर आपण कॉमन काय काढला असता इथून 3 कॉमन काढला असता. राहिलं काय तुमच्याकडं Z+1 तर Z/3 1 कारण कॉमन काढल्यानंतर बघा इथं काही नाही म्हणजे Z/3 आणि इथला कॉमन निघाला तर 1/3 कॉमन काढा. आणि सेम बघा जर प्लस असेल तर अल्टरनेट राहतो तुमच्याकडे कोण बघा 1 अपॉन 1 प्लस झेड असेल तर त्याचा असतो 1 - झेड प्लस झेड स्क्वेअर मायनस झेड क्यूब प्लस Z⁴ अँड सो ऑन. तर असं सेम याचं करा किती येईल तुमच्याकडे कम्पेअर केलं तर 1 मायनस झेडच्या जागी काय ना Z/3 प्लस Z/3चा स्क्वेअर मायनस Z/3चा क्यूब आणि सिमिलरली. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे काय टेलर सिरीज. आता नेक्स्ट बघूया पोल्स ऑफ ऑर्डर. बघा नेक्स्ट आहे तुमच्याकडे काय की एफ ऑफ Z इक्वल टू 1 अपॉन Z - 5चा क्यूब Z -
4चा स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं, फाइंड द पोल्स इट्स ऑर्डर. आता पोल्स कोणाकोणाला बघा, परत सांगतो, पोल्स म्हणजे काय, जो तुमच्याकडे डिनोमिनेटर पार्ट आहे तो घ्यायचा इक्वल टू 0. तर किती तुमच्याकडं z-5चा क्यूब इंटू z-4चा स्क्वेअर इक्वल टू 0. तर z-5चा क्यूब इक्वल टू 0 एकदा येईल आणि z-4चा स्क्वेअर इक्वल टू 0. तर इथून z इक्वल टू काय तुमच्याकडं 5, इथून काय z इक्वल टू 4 येईल. मग z इक्वल टू जर 4 असेल तर आपण कसं लिहिणार याला, इफ z इक्वल टू 4 इज अ डबल ऑर्डर, डबल पोल. ठीक आहे. आणि इफ z इक्वल टू जर 5 असेल तर त्याची किती ऑर्डर आहे बघा, 3 इज अ 3 ऑर्डर पोल. बघा काय केलं की z-4ची किती ऑर्डर आहे, 2, तर पोल बनतो. आणि z इक्वल टू 5 साठी किती, 3 पॉवर. म्हणजे काय तुमच्याकडे इथं 3 ऑर्डरचा पोल बनतो 5 साठी आणि 2 ऑर्डरचा पोल बनतो 4 साठी. ठीक आहे. आता पुढचा आहे क्वेश्चन, रेशिओ करायचा आहे बघा. सेम काय, इफ एफ ऑफ झेड इक्वल टू 1/z इंटू z-1 देन फाइंड द रेशिओ ॲट डबल पोल्स. बघा डबल पोल्स कशावर बनतो, z-1चा स्क्वेअरवर. तर आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं हा एक्झाम्पल की z-1 साठी डबल पोलसाठी आपण हा एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. तिथून पण पाहू शकता. परत तिथं समजलं नसेल तर मी परत सांगतो की रेशिओ ॲट z इक्वल टू a एफ ऑफ झेड. आता डबल पोल असेल तर, डबल 2 ऑर्डर असेल तर काय येणार तुमच्याकडं, डायरेक्टली तो आता, कारण की 1/n-1 फॅक्टोरियल राहतो. तर n मायनस म्हणजे काय, 2-1 फॅक्टोरियल इंटू लिमिट z टेन्स टू कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला, आता बघा 1 पॉईंटवर. डबल पोल्स कोण देतो आपल्याला, 1 इंटू की काय असतो तुमच्याकडं d/dz n-1 म्हणजे किती, 2-1 आणि 2-1 इंटू किती तुमच्याकडं z-a1चा स्क्वेअर इंटू एफ ऑफ झेड दिस. जर मी फॉर्म्युला पुट केला तर काही 1/2 म्हणजे 2 डायरेक्ट लिमिट z टेन्स टू 1 राहिलं काय तुमच्याकडे z-1 आणि इथं बी आपण एफ ऑफ झेडची व्हॅल्यू जर पुट केली तर 1/z-1चा स्क्वेअर. z-1 कॅन्सल, तर सेम राहतो 1/z. जर z टेन्स टू 1 पुट केला तर डेरिव्हेटिव्ह d/dz, तर 1/zचा डेरिव्हेटिव्ह तो -1/zचा स्क्वेअर. आणि जर झेडची व्हॅल्यू 1 पुट केली तर किती येतो तुमच्याकडं, -1/2चा स्क्वेअर किती राहतो, मग -1/2 झेडचा स्क्वेअर. झेडची व्हॅल्यू 1 पुट केली तर तुमच्याकडे राहतो 1. तर 1 व्हॅल्यू किती तुमच्याकडे याचं आन्सर आलं. नेक्स्ट आहे कॉस हायपरबोलिक झेड प्लस साइन हायपरबोलिक झेड इक्वल टू मायनस असेल तर इक्वल टू 1 येतं. तर कॉस हायपरबोलिक स्क्वेअर मायनस साइन हायपरबोलिक स्क्वेअर इक्वल टू 1 आणायचं आहे. तर त्याचं प्रूफ बघा इथं. कॉस हायपरबोलिकची व्हॅल्यू असते e⁻z प्लस e⁻z/2 आणि साइन हायपरबोलिकची व्हॅल्यू असते e⁻z मायनस e⁻z/2. तर कॉस हायपरबोलिक मायनस साइन हायपरबोलिकची व्हॅल्यू पुट केल्या, जसं की आपण फर्स्ट क्वेश्चन प्रूव्ह केला होता, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. व्हॅल्यू पुट केल्यानंतर येतो तुमच्याकडे काय, e⁻z मायनस e⁻z कॅन्सल, दिस कॅन्सल. तर राहिलं 4/4 इक्वल टू 1. पुढचा क्वेश्चन आहे बघा, कॉस 3θ प्लस आय साइन 3θ रेस टू 8 कॉस 4θ मायनस आय साइन 4 मायनस दिस. आता याची व्हॅल्यू डी मॉरिस थेरमनुसार काही ना, कॉस θ प्लस आय साइन θ. आता बघा इथं प्लस असेल तर तुमच्याकडे जो इथं प्लस असेल तर जो 3 आहे तो प्लसमध्ये जाईल, किती 3 × 8. प्लस सेम डी मॉरिस थेरमनुसार इथं मायनस आहे तर तुमच्याकडे वरती काय जाईल, तो कॉस θ प्लस आय साइन θ. बघा मायनस असल्यामुळे हा वरती जाऊन काय होईल, -4 × -2. तर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर कॉस θ प्लस आय साइन θ इक्वल टू किती तुमच्याकडं, हा 8×3 = 24 आणि हे किती -4 × -3 किती +8. किती झालं तुमच्याकडं, कॉस θ प्लस आय साइन θ रेस टू किती 32. आता खाली या ना, कॉस 32θ प्लस आय साइन 32θ. कारण हा जो 32 आहे परत डिमॉरिस थेरमनुसार हा मध्ये येऊन जाईल, हा पण काय येऊन जाईल, मध्ये येऊन जाईल. बघा या टाईपचा क्वेश्चन आता सॉल्व केला आपण. x इक्वल टू कॉस θ प्लस आय साइन θ, x⁸ असेल आणि x⁻1 असेल. तर पहिला आपण x इक्वल टू काय तुमच्याकडं कॉस θ आहे, तर 1/x किती येईल, कॉस θ मायनस आय साइन θ. ओके. सेम आता व्हॅल्यू काढू आपण x⁸ ची. तर x⁸ ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं,
बघा एक्स रेज टू 8 किती ना एक्स रेज टू 8, तर तुमच्याकडे एक्स रेज टू 8 जर केलं तर काय ना कॉस 8 थीटा प्लस आय साइन 8 थीटा. ओके, सेम आता 1 एक्स रेज टू 8 ची जर व्हॅल्यू काढली तर कॉस 8 थीटा मायनस आय साइन 8 थीटा. आता दोघांची ॲडिशन करायची आपल्याला. या दोघांची ॲडिशन किती 1 एक्स रेज टू 8 प्लस 1 एक्स रेज टू 8. जर दोघांची ॲडिशन केली तर मायनस आय साइन 8 थीटा आणि 8 थीटा कॅन्सल झालं. राहिलं काय तुमच्याकडे 2 कॉस 8 थीटा. तर ही झाली एक्स रेज टू 8 अपॉन 1 एक्स रेज टू 8 ची व्हॅल्यू. पुढचा क्वेश्चन आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज अ हार्मोनिक फंक्शन. सेम आता हार्मोनिक फंक्शन काय राहतो तुमच्याकडं यू एक्स एक्स प्लस यू वाय वाय इक्वल टू किती आला पाहिजे 0. फर्स्ट आता यू इक्वल टू किती तुमच्याकडं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. काढूया यू एक्स काढूया पहिलं. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ना 2x आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 0. परत यू एक्स एक्स इक्वल टू 2xचा डेरिव्हेटिव्ह 2. सेम आता यू वाय काढलं तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय मध्ये एक्स कसा राहील कॉन्स्टंट. या एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 0 मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2y. आणि सेम यू वाय अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय तर -2 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1. तर यू एक्स एक्स प्लस यू वाय इक्वल टू किती आला तुमच्याकडं हा +2 आणि हा -2 इक्वल टू 0. देन यू इज अ हार्मोनिक फंक्शन. तर सेम स्टेट कॉची रिमन इक्वेशनचा आपण स्टेटमेंट पाहिलेला आहे याचा. ठीक आहे, याच्यावर एक्झाम्पल पण पाहिलेला आहे. परत तिथं बघू शकता कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए. आताच पाहिला आपण कोणाचा बघा एफ डॅश ऑफ एचा पण पाहिला होता, एफ ऑफ एचा पण फॉर्म्युला पाहिला आणि एफ रेस टू एन ऑफ एचा पण फॉर्म्युला पाहिला. तर तुम्ही तिघापैकी कोणताही एक फॉर्म्युला तो पेपरला येतो फिक्स. सेम आता बघा इव्हॅल्युएट ई रेस टू झेड डी झेड वेअर सी इज अ सर्कल मॉड ऑफ झेड इक्वल टू 1. त्याचं बघा कॉची इंटिग्रल थेरमनुसार तुम्ही असं जरी म्हणलं युझिंग कॉची इंटिग्रल थेरम ई रेस टू झेड इज अ ॲनालिटिक फंक्शन. काय ॲनालिटिक फंक्शन बघा कॉची इंटिग्रल थेरमनुसार ॲनालिटिक फंक्शन असेल तर इंटिग्रेशन सी ओवर एफ ऑफ झेड डी झेड इक्वल टू आन्सर किती येतो 0. त्याचं इंटिग्रेशन पण कसं येईल 0. तर तुम्ही युजिंग कॉची इंटिग्रल थेरम जरी वापरला तरी पण याचा आन्सर किती येऊन जातं 0. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा इफ एफ ऑफ झेड याचं मी सोल्युशन पण दिलेलं आहे शॉर्टमध्ये बघा इथं एफ ऑफ झेड इक्वल टू ई रेस टू झेड इज ॲनालिटिक एव्हरीवेअर इन कॉम्प्लेक्स प्लेन सेन्स ॲनालिटिक इनसाइड ऑन द सर्कल बाय कॉची इंटिग्रल थेरम नुसार इंटिग्रेशन ओव्हर एफ ऑफ झेड डी झेड इक्वल टू 0 येतो. तर त्याचा आन्सर किती आला 0. आता बघा इथं हा तुमच्याकडे फाइंड द रेशिड्यू ॲट सिम्पल पोल विचारलं. सिम्पल पोल कोण देतो तुमच्याकडे झेड इक्वल टू 1. कारण याची पॉवर किती आहे 1. तर सिम्पल रेशिड्यू असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे झेड टेन्स टू झेड इक्वल टू ए एफ ऑफ झेड इक्वल टू काय सिम्पल पोलचं फॉर्म्युला काय तुमच्याकडं लिमिट झेड टेन्स टू ए झेड मायनस ए एफ ऑफ झेड. तर पुट करूया व्हॅल्यू लिमिट झेड टेन्स टू आता कोणत्या पॉईंटवर काढायचं आहे 1 वर. आता किती तुमच्याकडं झेड मायनस 1 झेड मायनस ए म्हणजे आणि एफ ऑफ झेड कोण आहे तुमच्याकडे बघा 5z मायनस 2 अपॉन झेड स्क्वेअर इंटू झेड मायनस 1. झेड मायनस 1 कॅन्सल. राहिलं काय तुमच्याकडे बघा लिमिट झेड टेन्स टू 1 5z मायनस 2 अपॉन झेड स्क्वेअर. आता झेडची व्हॅल्यू 1 पुट करा इथं 5 इंटू 1 कारण झेडची व्हॅल्यू 1 आहे मायनस 2 अपॉन 2 इंटू झेड आहे सॉरी झेड स्क्वेअर आहे हा तर किती 1चा स्क्वेअर. तर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर किती 5 इंटू 1 5 मायनस 2 3 अपॉन 3 दिस. मग याचा आन्सर किती आला तुमच्याकडे इक्वल टू 3. रेशिड्यू ॲट अ सिम्पल पोल झेड इक्वल टू 1 देन 3. आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी बघा याचं पण डेफिनेशन आपण पाहणार बघा. तर आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी जागी तुम्हाला रिमूव्हेबल सिंग्युलॅरिटी विचारलं जाऊ शकतं इसेन्शियल सिंग्युलॅरिटी विचारलं जाऊ शकतं. तर आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी काय राहते की सिंग्युलॅरिटी झेड इक्वल टू ए इज कॉल्ड ॲज अ आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी ऑफ फंक्शन ऑफ एफ ऑफ झेड इज एफ ऑफ झेड इज अनालिटिकल डिलीटेड नेबरहुड ऑफ एफ ऑफ झेड बट नॉट इज अनालिटिकल. म्हणजे जर फक्त एकाच पॉईंटवर जर फंक्शन काय असेल तुमच्याकडं नॉट अनालिटिकल असेल म्हणजे त्याच्यावर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत नसेल तर त्याला म्हणतो आपण काय आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी. रिमूव्हेबल सिंग्युलॅरिटी काय सिंग्युलॅरिटी झेड इक्वल टू ए इज कॉल्ड एज रिमूव्हेबल सिंग्युलॅरिटी ऑफ एफ ऑफ ए इज प्रिन्सिपल पार्ट ऑफ एफ ऑफ झेड इज कंटेन नो टर्म्स.
म्हणजे प्रिन्सिपल पार्ट म्हणजे काय, ज्या पार्ट्समध्ये काय तुमच्याकडं प्रिन्सिपल पार्ट नाही आहे, म्हणजे इमॅजिनरी पार्ट नाही आहे, तर त्याला काय म्हणतो आपण रिमूवेबल सिंग्युलॅरिटी. बघा इथं काय तुमच्याकडं फंक्शन हॅज रिमूवेबल सिंग्युलॅरिटी ॲट झेड इक्वल टू ए लिमिट जस्टेस टू एफ ऑफ झेड इज एक्झिस्ट होतो. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ झेड इक्वल टू साइन झेड अपॉन झेड हॅज अ रिमूवेबल सिंग्युलॅरिटी. का, कारण झेड इक्वल टू 0वर रिमूवेबल सिंग्युलॅरिटी आहे आणि त्याचं पण काय तर लिमिट एक्झिस्ट होतं. सेम इसेन्शियल सिंग्युलॅरिटी काय असते, ई रेस टू 1 अपॉन झेड हॅज अ इसेन्शियल सिंग्युलॅरिटी. पुढचा क्वेश्चन आहे सेम, आता सॉल्व्ह केल्यासारखंच. कसं करता येईल आपल्याला इथं बघा, डायरेक्ट करतो आता मी. आता हा 3 वरती जाईल, काय तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू किती, हा 8 आहे आणि हा वरती जाऊन काही तुमच्याकडं 24, 8 त्रिक 24. परत सेम इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू. आता इथं पण मध्ये प्लस असल्यामुळे हा 2 वरती जाऊन काय करेल 12 अपॉन किती, परत हा 4 आहे वरती जाऊन काय करेल तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा इक्वल टू किती तुमच्याकडं 4 हा वरती गेला तर 9 इंटू 4. तर वरती 24 आणि 12 किती 36 आणि इथं काय 9 चौक 36. तर किती झालं तुमच्याकडं, हा वरती जाऊन मायनस होऊन जाईल. तर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू काय आला फक्त 0 आणि कोणत्याही संख्येची पॉवर जर 0 आला तर आन्सर किती राहतो 1. याचा आन्सर किती राहील 1. आपण याचं पण प्रूफ पाहिलं काय, कॉस आय झेड इक्वल टू कॉस हायपरबोलिक झेड. बघा इथं प्रूफ पाहूया त्याचं. पहिलं बघा तुम्हाला विचारलं की साइन आय झेड इक्वल टू आय साइन झेड. पुढं आहे क्वेश्चन, आताच मी विचारून घेतो. साइन झेड काय राहतो ई रेस टू आय झेड मायनस ई रेस टू आय झेड अपॉन 2i. जर मी इथं रिप्लेस केला काय तुमच्याकडं आय झेड इज रिप्लेस झेड इज रिप्लेस बाय आय झेड. मग काय तुमच्याकडं ई रेस टू आय झेड. बघा अँगलचं जे काय लिहिलं मी आय झेड, जिथे तिथं झेड आला तिथं काय लिहायचं आता आय झेड, इथं आय झेड इथं आय झेड. मग आय इंटू आय आय स्क्वेअर झाला, नंतर मायनस आय इंटू आय मायनस आय स्क्वेअर झाला. तर काय राहिलं तुमच्याकडं बघा आय हा 2 आहे, तर इथून काय येईल तुमच्याकडे ई रेस टू झेड मायनस ई रेस टू मायनस झेड अपॉन 2. आय कॉमन काढलं, जर आय कॉमन काढल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडे इथं आय साइन हायपरबोलिक झेड. हा कशाचा फॉर्म्युला आहे साइन हायपरबोलिक झेडचा. सेम कॉस झेड इक्वल टू कॉस झेडचा फॉर्म्युला आहे. परत आय झेडने जर रिप्लेस केला मी तर काय तुमच्याकडं ई रेस टू आय इथं होऊन जाईल आय स्क्वेअर म्हणजे मायनस झेड आणि ई रेस टू मायनस म्हणजे प्लस झेड अपॉन 2. ई रेस टू झेड प्लस ई रेस टू मायनस आय झेड अपॉन 2 दॅट मीन्स कॉस हायपरबोलिक झेड. सेम आता टॅन हायपरबोलिक झेडचं विचारलं तर टॅन आय झेड इक्वल टू काय राहतो तुमच्याकडं आय टॅन झेड. म्हणजे लक्षात ठेवायचं असेल तर बघा कॉस आय झेड असेल तर काय येतो तुमच्याकडं कॉस हायपरबोलिक झेड. टॅन आय झेड असेल तर काय येतो तुमच्याकडं टॅन हायपरबोलिक झेड. पण याचंच रिव्हर्स साईन असेल साईन आय झेड असेल तर आय समोर येतो साईन हायपरबोलिक झेड. हायपरबोलिक झेड राहतो पण आय काय येतो तुमच्याकडं समोर. परत सेम आता हा क्वेश्चन आपण पाहिलाय यू इक्वल टू ई रेस टू एक्स साइन एक्स साइन वाय इज अ हार्मोनिक फंक्शन, हा पण पाहिलेला आहे. परत बघा कॉची गॉर्शट थेरम नुसार याचा जो आन्सर आहे किती यायला पाहिजे आपल्याकडं 0. मग तुम्ही युजिंग कॉची गॉर्शट थेरमनुसार बघा मॉड ऑफ झेड इक्वल टू किती आहे 1. तर मॉड ऑफ झेड इक्वल टू 1 दॅट मीन्स काय सेंटर 0 आणि रेडियस किती आहे 1. तर इथे तुमच्याकडे 1 असेल, इथं असेल -1, हा असेल इथं मायनस आय आणि इथं असेल प्लस आय. याचे रूट फाईंड करा इंटिग्रेशन डी झेड अपॉन याचे रूट काय 2 संख्याचा गुणाकार 6 आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन -5. तर झेड -3 आणि झेड -2. बघा आपल्याकडं सिंग्युलॅरिटी कोण कोण आलं तुमच्याकडं हा 3 आणि 2 आलाय. बघा 2 आणि 3 या सर्कलमध्ये जातो का तुमच्याकडं नाही जात, कारण 2 आणि 3 बाहेर जातो. या सर्कलच्या बाहेर झालं तर आपण याचा आन्सर किती देतो 0. कॉची गॉर्शट थेरम म्हणजे कॉची इंटिग्रल थेरम काय सांगतं जर तुमच्याकडे जी सिंग्युलॅरिटी बनते ती जर त्या सर्कलच्या बाहेर गेलं तर त्याचा आन्सर येतो 0. आता परत जर बघा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा अँड साइन थीटा इन टर्म्स ऑफ झेड. तर याला आपण बघा झेड इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा म्हणजे काय ई रेस टू आय थीटा. आणि आपण पाहिलंय आत्ताच एक क्वेश्चन की काय ई रेस टू आय थीटा असेल तर कॉस थीटाची व्हॅल्यू आणि साइन थीटाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ झेड. तर झेड इक्वल टू काय फक्त इथं ई रेस टू आय थीटा घ्या. एक्सप्लेन द मेथड इव्हॉल्विंग इंटिग्रल ऑफ द टाइप इंटिग्रेशन -∞ टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स वेअर एफ ऑफ एक्स इज रॅशनल. बघा हे सॉल्व्ह करण्याची मेथड काय तुमच्याकडं
बघा त्याला म्हणतो आपण कॅन्टर इंटिग्रेशन ऑफ द टाईप मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स. तर प्रोसेस कशी आहे, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू पी एक्स अपॉन क्यू एक्स इज रॅशनल पॉलिनॉमियल विथ पहिलं पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स आर पॉलिनॉमियल इन एक्स. दुसरं आहे डिग्री ऑफ क्यू ऑफ एक्स मायनस डिग्री ऑफ पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 पाहिजे. आणि देन इंटिग्रेशन ते थर्ड काय क्यू ऑफ एक्स इक्वल टू 0 हॅज नो रिअल रूट्स. याला काय तुमच्याकडे रिअल रूट्स नाही पाहिजे. देन मग त्याचं इंटिग्रेशन येतं इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू 2 पाय आय द सम ऑफ रेशिड्यू ऑफ एफ ऑफ झेड ॲट द पोल विच लाईज इन द अप्पर हाफ ऑफ द झेड प्लेन. या प्रोसेसवर तुम्हाला 6 मार्काला क्वेश्चन येतो आणि इथं विचारलाय 2 मार्काला फक्त प्रोसेस विचारली. तर काय तुमच्याकडे पहिली प्रोसेस की पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स पॉलिनॉमियल पाहिजे. तर पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स आणि पी ऑफ एक्सची डिग्री ही ग्रेटर दॅन 2 पाहिजे. देन क्यू ऑफ एक्स हॅज नो रिअल, याला रिअल रूट्स नाही पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, सेम प्रूव्ह दॅट साइन आय झेड इक्वल टू आय साइन झेड. आताच प्रूव्ह केलं आपण हे. सेम फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस्ट. सेम आता काय तुमच्याकडं याला कसं सॉल्व करतो, हा 2 आहे मायनस आल्यामुळे हा काय जाईल वरती मल्टिप्लाय होऊन -2 होऊन जाईल. हा पण सेम इथं मायनस असल्यामुळे हा वरती होऊन काय जाईल -3 होऊन जाईल. आणि इथं काही तुमच्याकडे फक्त 1च आहे. मग काही तुमच्याकडे इथं पूर्ण जर मल्टिप्लाय केलं तर किती येईल तुमच्याकडे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू किती इथं -7 आणि हा किती तुमच्याकडे मायनस मायनस प्लस 15 आणि आता हा 1 येतो डिवायडेड वरती गेल्यावर काही -1. तर टोटल किती आलं तुमच्याकडं -7 -1 -8 आणि प्लस 50 किती टोटल आन्सर किती आलं याचं पॉवर 7. मग 7 आतमध्ये टाकून द्यायचं. मग काही तुमच्याकडं कॉस 7 थीटा प्लस आय साइन 7 थीटा. आताच पाहिलं आपण u इक्वल टू x² - y² इचं हार्मोनिक फंक्शन. बघा सेम आता इथं बघा हा क्वेश्चन थोडा नवीन आहे की एफ ऑफ आयची व्हॅल्यू काढायची. इफ एफ ऑफ झेड इक्वल टू z³ - आय अपॉन झेड प्लस आय फॉर झेड इज नॉट इक्वल टू -i कंटिन्युअस आहे. बघा फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर लिमिट z टेंड्स टू a एफ ऑफ झेड इक्वल टू एफ ऑफ a. म्हणजे जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर त्या फंक्शनवर पॉईंट आणि त्या फंक्शनचं लिमिट सेम येतं. मग आपल्याला काय काढायचं की फंक्शन कंटिन्युअस दिलेलं आहे. मग काय काढायचं तुम्हाला लिमिट z टेंड्स टू -i किती एफ ऑफ झेड इक्वल टू काय आलं पाहिजे एफ ऑफ -i आला पाहिजे. जरी आपण एवढं लिमिट जरी काढलं तर तुम्हाला एफ ऑफ आयची व्हॅल्यू भेटून जाईल. तर काढून घेऊया लिमिट z टेंड्स टू -i एफ ऑफ झेड किती तुमच्याकडं z³ - i अपॉन झेड प्लस आय. ओके तर काही तुमच्याकडे इथं इक्वल टू एफ ऑफ -i. आता इथं जर डायरेक्ट मी आय जर पुट केला तर हा 0 येऊन जातो. त्यासाठी आपण z - i बघा a-3 - b³ असेल तर याचा आन्सर किती येतो तुमच्याकडं आता याला कसं लिहू शकतो आपण प्लसमध्ये तर 1 + b a² - ab + b². ओके तर आता इथं बघा याला आपण z³ प्लस -आयचा क्यूब लिहू शकतो. बघा -आयचा क्यूब किती -i. तर इथं बघा -i आणायचं ना तर आयचा क्यूब किती असतो तुमच्याकडं -i. तर तुम्ही इथं लिहू शकता काय इथं i³ पण लिहू शकता. तर ठीक आहे इक्वल टू किती तुमच्याकडे z प्लस आय इक्वल टू एफ ऑफ -i. तर लिमिट z टेंड्स टू -i. तर आता पुट करा या फॉर्म्युल्यानुसार. तर काय तुमच्याकडं z प्लस आय इंटू z² - z इंटू आय आणि प्लस आयचा स्क्वेअर अपॉन झेड प्लस आय. झेड प्लस आय कॅन्सल इक्वल टू एफ ऑफ -i. आता पुट करा आयची झेडची व्हॅल्यू किती -i तर -आयचा स्क्वेअर मायनस झेडची व्हॅल्यू किती आहे -i इंटू आय आणि प्लस आयचा स्क्वेअर किती -1 इक्वल टू एफ ऑफ -i. प्लस सेम -i² म्हणजे काय तुमच्याकडे -1 मायनस आय इंटू आय किती i² मायनस मायनस प्लस झाला i² ची व्हॅल्यू प्लस -1 आणि हा -1 इक्वल टू एफ ऑफ -i. तर टोटल किती झाला -1 -3 इक्वल टू एफ ऑफ -i. तर एफ ऑफ -i ची व्हॅल्यू किती आली -3. पुढचा क्वेश्चन होता काय की टेलर्स थेरम आपण पाहिलेलं आहे टेलर्स मॅक्लॅरन्स आणि लॉरेन्समध्ये. पुढचा बघा इव्हॅल्युएट dz अपॉन 1/z वेअर c इज अ मॉड ऑफ z इक्वल टू a. तर याचं पण सेम आहे बघा तुमच्याकडं हा काही z इक्वल टू a तर a रेडियस a पॉईंट असेल तर याचा सर्कल असा बनेल. त्याच्यामध्ये बघा z - 0 पॉईंट आहे इथं तर बाय कॉची इंटिग्रल थेरमनुसार याचं जे इंटिग्रेशन येतं किती येतं 0.
नंतर झेड इक्वल टू ई रेस टू थीटा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा अँड झेड, हा पण पाहिला आहे. रेशियो ऑफ एफ ऑफ झेड ॲट पोल, हे पण पाहिलं आपण. स्टेट कॉची इंटिग्रल थेरम अँड हेन्स द इक्वालिटी, याचा पण आन्सर किती येतो डायरेक्ट 0. कॉची इंटिग्रल थेरमचं स्टेटमेंट लिहायचं, त्यानुसार याचं इंटिग्रेशन किती येतं 0. बघा हा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केला आहे. तर मॉड ऑफ Z1 इंटू Z2 किती येतो तुमच्याकडं, मॉड ऑफ Z1 इंटू मॉड ऑफ Z2. ठीक आहे. आणि आर्ग्युमेंटमध्ये जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2. सेम आता हा 6 पॉवर आहे, 6 मध्ये येऊन जातो. नाही तर पहिला आपण काय करणार, हा जो आहे तो वरती घेऊन जाणार. तर 2 इंटू किती झाला, हा 12 झाला. आणि हा 3 वरती घेऊन काय झाला 3 इंटू 2. तर टोटल किती झाला 12 प्लस 3 18. आता काय तुमच्याकडे कॉस 18 थीटा प्लस आय साईन 18 थीटा. ठीक आहे. पहिलं काय करणार आपण, अँगलवरती घेऊन आपण सेम बेस करणार. त्याच्यानंतर ई रेस टू कॉस वाय आपण हे पाहिलेलं आहे, हे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेलाच आहे. सेम आता लिमिट झेड टेन्स टू 1 प्लस आय आहे, एक्स प्लस आय 2x प्लस आय वाय. आपण हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेलं आहे, त्यामध्ये पण असेल, पण सेम परत सांगतो. तर तुमच्याकडे इथं एक्सची व्हॅल्यू किती झाली 1 आणि वायची व्हॅल्यू 1. एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू 1 पुट करा इथं. तर काय तुमच्याकडं 1 प्लस आय इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 1, 2 इंटू 1 प्लस वाय म्हणजे किती 1. ठीक आहे. तर इक्वल टू किती आला 1 प्लस या आय इंटू 2 प्लस 1 2 प्लस म्हणजे किती तुमच्याकडे टोटली आहे 3i, म्हणजे 1 प्लस 3i हा त्याचा झाला आन्सर. कॉची इंटिग्रल फॉर्म्युला पाहिला आपण f⁴n साठी. बघा परत कॉची इंटिग्रल थेरमनुसार याचा आन्सर किती येतो 0. आता बघा फाइंड द पोल्स अँड इट्स ऑर्डर. आता बघा z-2, तर z इक्वल टू जर 2 असेल तर पोल्स ऑफ ऑर्डर किती तुमच्याकडं 4. बघा z इक्वल टू 2 साठी ऑर्डर किती झाली 4 अँड z इक्वल टू 3 साठी पोल्स ऑफ ऑर्डर किती ऑर्डर झाली तर 2 झालं. परत सेम द फाइंड द रेशियो ॲट सिंपल पोल कोण बनवतो, आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे कोण z-1. तर सिंपल पोलसाठी काय तुमच्याकडं रेशियो ॲट z इक्वल टू 1 एफ ऑफ z इक्वल टू लिमिट z टेन्स टू 1 किती z-1 इंटू एफ ऑफ z किती तुमच्याकडं 1/z² इंटू z-1. z-1 z-1 कॅन्सल. तर आता z इक्वल टू 1 जर पुट केलं तर 1/1² इक्वल टू 1. तर याचं आन्सर किती येतं 1. आणि सेम आता ई रेस टू आय थिटा कॉस थिटा आणि साइन थिटामध्ये आपण काढलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह झालेलं आहे. चला थँक्यू.